नमस्ते फौजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, जर तुमचे केस गळत असतील किंवा अकाली पांढरे होत असतील त्यासाठी घरगुती उपाय आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे आणि सहज मिळतील अशा। तर यासाठी बघा काय काय साहित्य घेतलेले आहे मी ते वडाच्या पारंब्या घेतलेल्या आहे। पारंब्या घेताना आपल्याला कवळ्या घ्यायच्या आहे वडाच्या पारंब्या आणि हे प्रमाण आहे 250 ग्रॅम तेलासाठी। तेल घेताना पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲगमार्क बघायचं, म्हणजे ग्रीन चिन्ह दिसतं ना तर ते ओरिजिनल खोबरेल तेल घ्यायचं आहे। आणि नंतर मी त्यासाठी आपल्याला सरसोचं तेल, मोहरीचं तेल पण पाहिजे आहे 50 मिली छोटीशी वाटी भरून। आणि नंतर इथं मी काय केलं होतं, कोरपडीमध्ये मेथ्या टाकून ठेवल्या होत्या 2 चम्मच आणि वरतून सुती कपडा ठेवून दिला होता एक दिवसासाठी। तर बघू शकता तुम्ही जसे मटकीला मोड येतात ना तसे सेम आपल्या कोरपडीमध्ये मेथ्या टाकल्या होत्या त्याला पण मोड आलेले आहे, बघू शकता तुम्ही। नंतर सफेद तीळ घेतलेले आहे, कलोंजी घेतलेली आहे, एक कांदा घेतला मीडियम आकाराचा आणि लसण घेतलेला आहे एक गड्डी। 8 ते 10 फुलं घ्यायचे। एक वाटी भरून आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे आणि कढीपत्ता तसाही जास्तही झाला तरी काहीच फरक पडत नाही। कढीपत्ता आपल्याला मी धुवून घेतला होता। नंतर आपल्याला एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचं आहे असा। डाबरचं घेतलेलं आहे कोकोनट गोल्ड। ही सरसोची तेलाची बॉटल आहे, असली आहे आणि तो दुसऱ्या पण भेटतात। आणि कढीपत्त्याचे पण खूप सारे फायदे आहेत। तुम्हाला जर एवढं साहित्य जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल, फक्त कढीपत्ता जरी असेल तर तेलामध्ये, खोबरेल तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं। आपण काय करतो, लगेच उकळी आली ना तर गॅस बंद करून आणि गाळून घेतो हे तेल, त्याच्यामुळे त्याला कुबट वास पण येतो आणि व्यवस्थित होत नाही। तर त्यासाठी मी तुमच्यासोबत काही ट्रिक्स आणि टिप्स पण सांगणार आहे, तर शेवटपर्यंत बघा। पानं धुवून घेतलेले आहे, थोडे ओले आहे म्हणून याला सुकून घेते थोडं बाहेर। तुळशीचे पानं पण टाकायचे आहे। आता सर्वात पहिले आपल्याला वडाच्या पारंब्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत। तुळशीचे पानं घेतलेले आहे 10 ते 12। तर वडाच्या पारंब्या कट करून घ्यायचे आहे। वडाच्या पारंब्याचे फायदे सांगते तुम्हाला थोडक्यामध्ये। केस गळती थांबवते, वडाच्या पारंब्या केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते। केसांचे लांब आणि दाट होणे, टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे नवीन केस येण्यास प्रोत्साहन मिळते आणि केस लांब व भरगच्च होतात। कोंडा आणि संसर्ग दूर करणे, पारंब्यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळूची खाज, कोंडा आणि इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात। अकाली पांढरे होणारे केस नियमित वापराने केस काळे व टवटवीत ठेवण्यास मदत होते। केसांचे पोषण, केसांना आवश्यक पोषण घटक मिळून त्याची चमक आणि पोत सुधारतो। वडाच्या ताज्या किंवा मग सुकलेल्या पारंब्या जरी असतील तर त्या पण चालतात। आणि थोड्याशा त्या, समजा तुम्हाला नुसतंच वडाच्या पारंब्याचं जरी तेल करायचं असेल तर थोड्या ठेचून घ्यायच्या आणि नंतर मंद आचेवरती 20 ते 25 मिनिटं उकळू द्यायचंच याला, कमी गॅस, एकदम कमी गॅसवरती। नाही तर आपण फुल गॅस करतो, कंटाळा येतो की आपल्याला एवढं वेळ कुठं वेळ आहे, त्यामुळे हे तेल व्यवस्थित होत नाही आणि कुबट वास येतो। पारंब्या कट करून झालेल्या आहे। आपल्याला आता कांदा आणि लसण पण सोलून घ्यायचं आहे आणि कांदा कट करून घ्यायचा आहे।
कांदा टाकण्याचा एकच उद्देश आहे, केस गळती कमी करते. कांद्यामध्ये असणारे सल्फर केसांच्या मुळांना पोषण देते आणि तुटलेले किंवा कमजोर झालेले केस मजबूत करून गळती थांबवण्यास मदत करतात. कांद्याचे तेल पण मिळतात, पण मी घरगुतीच सर्व हे वापरणार आहे. कुठलेही तेल, तिळाचं तेल आणणार नाहीये आणि जसे लसूणचं तेल पण मिळतं, पण ते पण नाहीये. मी घरीच त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, आपले जे अवेलेबल आहे ते. कांद्याला जर असे काळपट असे टिपके असतील तर ते चांगला नसतो. त्यासाठी काय करायचं, धुवून काढायचा कांदा आणि मग नंतर पुसून घ्यायचं कोरड्या कपड्याने. जरी तुम्ही कांद्याचा रस जरी टाळूवर रक्त विसरून सुधारतो, ज्यामुळे केस वाढवणाऱ्या पेशींना चालना मिळते आणि नवीन केस येण्यास मदत होते. कांद्याचा रस जरी याला लावला केसांना, केस व्यवस्थित होतात. आणि अकाली पांढरे होत असतील तरी पण केस व्यवस्थित राहतात. आपल्याला आता लसण पण सोलून घ्यायचं आहे. तुम्हाला मी याच्यासोबतच याचे म्हणजे कांद्याचे काय फायदे आहेत केसांना लावण्यासाठी किंवा मग वडाच्या पारंब्याचे, लसणाचे, ते पण थोडक्यात सांगून देते. तुम्ही सिंगल जरी तेल बनवलं त्याच्यात तरी पण उपयोग पडेल तुम्हाला. लसणामध्ये असणारे उच्च प्रमाणात सल्फर केसांचे फॉलिकल्स मूळ मजबूत करते, ज्यामुळे केस गळणे कमी होते. नवीन केस उगवण्यास मदत होते. लसूण टाळूवरील रक्तभिसरण सुधारतो, ज्यामुळे नवीन केस येण्यास वेग येतो. टाळूचा संसर्ग आणि कोंडा दूर होतो. लसणातील अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशींचा नाश करतात आणि टाळूची खाज कमी करतात. केसांचे तुटणे थांबवते. कमजोर आणि कोरडे झालेले केस दुरुस्त करून त्यांना लवचिकता आणि मजबूती देण्यास मदत करतात. आणि थोडंसं जरी तुम्हाला थोडंसं जरी तेल लावायचं असेल लसणाचं, तर लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या घ्यायच्या आणि त्याची पेस्ट बनवायची किंवा ठेचून घ्यायच्या आणि थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचं. नंतर केसांना लावायचं. लसणाचा दुसरा पण प्रयोग असतो, लसणाचा रस आणि मध. लसणाचा काही पाकळ्यांचा रस काढून घ्यायचा, त्यात 1 चमचा मध मिसळून टाळूवर लावायचं. 30 मिनिटे तसंच ठेवून द्यायचं. नंतर शॅम्पूने केस धुवायचे. केस छान होतात. आणि हा उपाय ना आठवड्यातून 1 ते 2च वेळा लावायचं हे तेल, जे बनवतोय आपण ते केस धुण्याच्या अगोदर. हे सर्वच कट करून झालेलं आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अबोडधोबड आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. आणि तुमच्याकडे याच्यामधलं साहित्य काही नसलं पण तरी पण जे असेल ते अवेलेबल ते मिक्सरला ग्राइंड करायचं. आणि थोडंफार कमी जास्तही झालं तर काही फरक पडत नाही, पण मी अचूक प्रमाणात घेतलेलं आहे हे सर्व साहित्य. माझ्याकडे अवेलेबल पण होतं आणि नसलं तरी मी अवेलेबल केलं आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही 1,500 हजाराला बॉटल आणली होती ते आदिवासी तेल. त्याचा पण छान फरक पडला. नवीन केस पण यायला लागलेत. पण महागडं असल्यामुळे आपण नेहमी वारंवार मागवत नाही. आम्ही 2 बॉटल मागवल्या आणि आता मागवत नाही आहे. त्याच्यामुळे मी हे घरीच बनवत असते आता. अशा पद्धतीने दरदरीत काढून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला लोखंडी कढई घ्यायची आहे. लोखंडी कढई जर नसेल तुमच्याकडं तर काय करायचं, एखादं समजा स्टीलची कढई किंवा मग दुसरी ॲल्युमिनियमची असेल ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक खिळा टाकायचा. आयरन भेटतं याच्यामध्ये, आयरनचं प्रमाण असतं. त्याच्यामुळं आपण लोखंडीच कढईमध्ये केलेलं बरं असतं हे तेल. बरं म्हणजे छानच असतं, लोखंडीच कढईमध्ये करायचं.
आता याच्यामध्ये 250 ग्रॅम हे तेल टाकणार आहे, 1 पाव खोबरेल तेल. नंतर 50 मिली आपल्याला सरसोचं तेल टाकायचं आहे, मोहरीचं. छोटी वाटी भरून टाकलेली आहे मी. कढई गॅसवरती ठेवायची आणि फुल गॅस करायचाच नाही. आपल्याला हे 25 मिनिटं हे मिश्रण होऊ द्यायचं आहे. तरच तेल व्यवस्थित होतं आणि एकदम मंद गॅसवरती. आपल्याला कधी कधी वाटतं उकळी आली आहे आणि बंद करायचं, पण ते जे आपण मटेरियल टाकलेलं असतं ते कच्चंच असतं, व्यवस्थित होत नाही. आणि कढीपत्ता पण तसाच टाकला जर तो नुसता तडकतो, उडतो. त्याच्यामुळे अशी पेस्ट केली तर उडत पण नाही आणि व्यवस्थित राहतं सगळं मिश्रण. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि अधूनमधून याला ढवळत राहायचं. फुल गॅस करायचाच नाही. अशा पद्धतीने उकळायला सुरुवात होते तेल. तरी पण आपल्याला वाटल्यास तुम्ही मोबाईल लावून 20 ते 25 मिनिटं होऊ द्यायचंच. जेव्हा आपण सुती कापडातून गाळतो ना, तर नंतर आपल्याला पूर्णपणे वाळलेले पानं दिसतात त्याचे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण स्किप न करता बघा, तुमच्या उपयोगी पडेल. कारण ही रेसिपी सविस्तर सांगायची होती, त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बनवला नाही. आणि खरंच केस गळत नाही आहे. मी खूप दिवसापासून हाच प्रयोग करत असते. थोडीशी दालचिनी टाकायची विसरले होते मी, दालचिनी पण टाकायची. लवंग टाकायचं असेल तर. आणि 2 व्हिटॅमिन ईच्या गोळ्या टाकायच्या केसांसाठी. नसेल तर नाही टाकल्या तरी चालतात. पूर्ण आपलं तेल व्यवस्थित पकल्यानंतर काय होतं, हे पूर्ण मटेरियल ना वरती येतं आणि खाली तेल जमा होतं. बघू शकता तुम्ही. पूर्णपणे आपलं तेल हे एकदम रेडी झालेलं आहे. आता बघू शकता वरती आलेलं आहे. आता आपल्याला सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं सर्व आणि एकदम पिळून घ्यायचं. आणि काचेची बरणी घ्यायची, काचेच्या बरणीमध्ये टाकून घ्यायचं. तुम्हाला आजची ही ट्रिक्स आणि टिप्स कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.